आता पोलीस आणि महापालिकेचा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष शिवाजीनगर पोलीस स्टेशनला लागून लागून 10 फूट अंतरावर ज्या अनधिकृत मस्जिद द्वारा पूर्ण रस्ता ते लेन ग्रेबिंग कार्यक्रम सुरू आहे। महापालिका अधिकारी, वॉर्ड ऑफिसर आणि पोलीस इन्स्पेक्टरनी कबूल केले की ताबडतोब हे मस्जिदच्या नावाने जे अनधिकृत बांधकाम आहे ते पाडलं जाणार। जे इथे 72 मस्जिदीवर 400 अनधिकृत भोंगे लावले आहेत, त्या संबंधात पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे। 32 मस्जिदच्या लोकांनी भोंग्यांच्या परमिशन साठी अर्ज केले आहेत। मी दोघांना वॉर्निंग दिली आहे, महापालिका आणि पोलीस, कोणताही मस्जिद जर ती अनधिकृत असेल त्याला परमिशन देता येणार नाही। काही मस्जिदनी भोंगे काढायची सुरुवात केली आहे आणि तो युसुफ अन्सारी फरार आहे, सापडत नाही असं पोलिसांनी आम्हाला सांगितलं आहे। भारतीय जनता पक्षाचा इथल्या कार्यकर्त्याने मला सांगितलं आहे की 48 तासात अनधिकृत मस्जिदवर अनधिकृतवर भोंगे आणि तो धमक्या देणारा गुंड माफिया अन्सारी याची अटक झाली नाही तर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते पोलीस स्टेशनच्या समोर ठिय्या आंदोलन करणार। महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय की ही मस्जिदच्या नावाने जी जागा रस्ता कॅप्चर केलाय त्याचं पाडकाम ते ताबडतोब करण्याचे आदेश देणार। मुद्दा असा आहे की ते बांगलादेशी असो की त्यांच्या अख्खा पाकिस्तान दुबई मध्ये राहत असेल, यांना मी स्पष्ट चॅलेंज करतो। आता देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह अनधिकृतरित्या वक्फच्या नावाने जे तुम्ही जागा कॅप्चर केली आहे, जे मस्जिदीच्या नावाने लेन जिहाद चालवला आहे, आता कुठलाही मुस्लिम गुंड आहेत, माफिया आहेत, मग तो दाऊदचा शागिर्द असो की आणखीन कोणाचा, किरीट सोमय्या त्याला काही घाबरणार नाहीये। आमच्या आंदोलनाला आणखीन आम्ही गती देणार आहोत।